हॅलो. आज मदर्स डे. आपण दरवर्षी मदर्स डे साजरा करतो, मातृदिवस. पण मातृदिवस साजरा करण्यामागचं नक्की काय प्रयोजन असतं आपलं, हा विचार आपण कधी केला? म्हणजे एक दिवस तिच्यासोबत आणि तो दिवस संपला की तिच्याशिवाय आपण आपलं आयुष्य जगायला मोकळे असतो. असं का? मला तर कायम काय वाटतं माहितीये, आई ही आपल्या सोबत कायम असावी. म्हणजे ती जरी आपल्या सोबत नसली तरी ती आपल्या बरोबर कायम असावी. म्हणजे आज मी बाहेर चाललीये, ती आता माझ्या बरोबर नाहीये, पण ती कायम कुठेतरी माझ्या आयुष्यात तिचा प्रेझेन्स मला जाणवतोय, हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि आजकाल कसं झालंय माहितीये का? आजकाल आई वडील म्हणजे आपल्याला जुनं फर्निचर वाटतं. नको, कशाला, काय? पण माझं असं नाहीये. मी आईशिवाय राहू शकत नाही. मी खरं मनापासून सांगते, मी ममाच गर्ल आहे. म्हणजे मी घरी आले आणि जगात काहीही झालेलं असलं तरी मला ते पहिल्यांदा आईला सांगायचं असतं. मी कोणाशी केलेली भांडणं असतील, मी कोणाशी काही केलेली मजामस्ती असेल किंवा आणखीन वेगळं जगातलं काहीही असू दे. मध्यंतरी मला आमच्याच टोमॅटो FM मधून RJ आयशा यांचा फोन आला. त्यांनी मला विचारलं की एक बाईट रेकॉर्ड करायचं, करशील का? म्हटलं हो, का नाही, अर्थात करेन. मग त्यांनी विचारलं की अशी कुठली गोष्ट आहे जिच्याशिवाय तू राहू शकत नाहीस, मोबाईल सोडून? मग त्यांनी सांगितलं, माझ्या आयुष्यात असं आहे की चष्मा आहे. तुझ्या आयुष्यात काय? म्हटलं, माझ्या आयुष्यात अशी कुठली वस्तू नाहीये, पण माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे जिच्याशिवाय मी राहू शकत नाही, आणि ती म्हणजे आई. मला एक वेळ 4 दिवस घरात बाकी कोणीही नसलं तरी चालेल, पण मला आई ही लागते. म्हणजे मी बाहेर न आले आणि मला समोर आई दिसली नाही की मला असा जीव माझा वर खाली होतो. मला जे काही घडलं ते तिला पहिल्यांदा येऊन सांगायचं असतं, काहीही. मग ती कितीही कामात असली तरी मी तिला ते फोन करून सांगते. आणि हा विषय आपला मध्यंतरी झालेलाच आहे. शेवटी स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी असं म्हणतात, ते काही खोटं नाही. अर्थात ते खरंय. आणि मग मी RJ आयशांना हे सांगितलं की असं असं आहे की मी ममाच गर्ल आहे आणि तुम्ही ते तसं म्हटलात तरी मला काहीही वावगं वाटणार नाही. आणि जे आहे ते आहे, त्याच्यात लपवायचं काय? काही काही जण असतात की ममाच गर्ल किंवा पापा की परी. मी पापा की परी वगैरे नाहीये किंवा असं टिपिकल हे नाहीये, पण मला आई लागते. कुठल्याही छोट्यातल्या छोट्या गोष्टी किंवा मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीत सुद्धा मला आई लागतेच. म्हणजे मला जगात इतर कोणाशीही बोलून जेवढं मोकळं वाटणार नाही, तेवढं माझ्या आईशी बोलून मोकळं वाटतं. मी तिला लाडाने काही म्हणते, मम्मुडी, माझी आई, मातोश्री किंवा मासाहेब किंवा आणखीन काहीही. पण हे लाडाने असतं. हा, मी भांडतो मात्र तितकेच, इतके भांडतो की एका पॉईंटला माझे बाबा असे, अरे काय चाललंय, तुम्ही किती भांडताय, काही कळतंय का? बरं, विषय अगदी थातूरमातूर आणि फालतू असतात तरी सुद्धा आम्हाला भांडायचं असतं, कारण ते आमचं पेटंट आहे आणि त्याशिवाय आमचा दिवस सुरूही होत नाही आणि संपतही नाही. बरं, एनिवेज, तर आपल्या आयुष्यात आईची भूमिका फार महत्वाची असते. म्हणजे आपल्या जन्मापासून ते आपल्या सगळ्या जडणघडणीत तिचा वाटा असतो. तुम्ही हे गाणं ऐकलंय का, चिंटू मधलं? एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. आणि हे वाक्य मला खूप रिलेट करतं. मध्यंतरी मी परभणीला, सेलूला, नांदेडला, मुंबईला, पुण्याला जेव्हा दौऱ्याला गेले होते, त्यावेळी मला हे वाक्य प्रचंड आठवत होतं. आणि असं वाटत होतं की सगळं सोडावं आणि घरी जावं. किती फोनवर आईशी कॉन्टॅक्टमध्ये असले तरी सुद्धा एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेले नाही. म्हणजे ती घाबरणार ती नाही, ती अत्यंत कणखर आणि अशी डेअरिंग बाज आहे माझी आई. पण शेवटी कुठेतरी मुलीच्या काळजीने जीव वर खाली होतोच. त्यामुळे हे वाक्य मला प्रचंड रिलेट झालं. आणि मग त्यानंतर अजून एक ते चिंटूच्या गाण्यात हे वाक्य आहे, बरं झालं आला सोन्या, काही खोटं नाही, कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई. आणि हे वाक्य आठवल्यानंतर मला इतकं भारी वाटलं की मी आईला फोन केला आणि तिला हे सगळं सांगितलं. तर ती म्हटली, वा, छान, पण आता झोपा, रात्र झाली, दुसऱ्या दिवशी प्रयोग आहे. आणि मला वाटलंच होतं हेच उत्तर आई देणार, कारण शेवटी आई ती आई असते आणि ती तिचं हे कधीच किंवा तिचं दुःख, तिच्या यातना या कधीच दाखवत नाही. पण मी घरी आल्यानंतर तिला सगळ्यात जास्त आनंद झाला हे तिच्या बोलण्यातून, तिच्या वागण्यातून, तिच्या डोळ्यातून मला लक्षात आलं. दुसरं, मेरी माँ, तारे जमीन पर मधलं गाणं, मैं कभी
बतलाता नहीं, तेरी परवाह करता हूँ मैं माँ. हे वाक्य मात्र मला अत्यंत जवळचं वाटतं. आपण कधी कधी आपल्या आईला सांगत नाही की मला तुझी काळजी वाटते, पण आपल्याला तिची काळजी कायम असते आणि कायम असावीच, कारण आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. आणि आपण म्हटलेलंच आहे, आई ही रोज वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असते. कधी ती मुलगी असते, नंतर ती बायको असते, नंतर ती बहीण असते, नंतर ती सून असते, नंतर ती आई असते आणि आयुष्यभर ती आईच असते. असं म्हणतात की बायको ही काही काळाची पत्नी असते, पण अनंत काळाची माता असते. त्यामुळे आई, माता, मातोश्री, मासाहेब या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि मला खरंच वाटतं, ते एक गाणं आहे ना मर्दानी सिनेमातलं, त्यातली एक ओळ मला खूप आवडते. जिस दुनिया में माँ बहने रिश्ते नहीं है गाली है, उस दुनिया से मर्यादा के रिश्ते सारे तोडूंगी. ज्या देशात आई आणि बहिणीवरून शिव्या दिल्या जातात, त्या जगाशी मला कॉन्टॅक्टच ठेवायचा नाही. आणि हे मी करते, मी कायम करते. आई आणि बहिणीवरून शिव्या कोणी जर दिल्या तर मला खूप राग येतो. त्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत. एका आईने, एका मातेने आपल्याला 9 महिने तिच्या गर्भात वाढवल्यामुळे आज आपण इथे आहोत. आणि मी जे काही आहे ना ते, किंवा तुमच्याशी जे काही बोलतेय ते सगळे माझ्या आईमुळे. मी मध्यंतरी माझं जे पुस्तक प्रकाशन केलं किंवा पुस्तक छापलं, त्या पुस्तकावर तुम्ही कुठेही बघा माझ्या आईचं नाव मध्ये, ऋतुजा आरती बडवे. वडिलांचं नाव प्रत्येक ठिकाणी असतंच, कागदोपत्री असतंच, आपण कायमच लावतो. पण आईला का हा दर्जा मिळत नाही, आईला का हा त्यातला न्याय मिळत नाही, मला तसं वाटलं म्हणून मी आईचं नाव देऊन टाकलं. त्यामुळे मला सगळ्यांना तुम्हाला एक सल्ला द्यायचा आहे, प्रेमळ सल्ला, की जोपर्यंत आई आहे तोपर्यंत जपा तिला. कारण ते गाणं खरं ठरण्याची खूप शक्यता असते. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मेघात अडकली किरणे तो सूर्य सोडवित होता, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. या गाण्याचा अर्थ तुम्ही जर शांतपणे बसून एकदा शोधलात तर तुम्हाला कळेल की हे गाणं आईवरती. त्यामुळे आपण असं म्हणतोच, आई हे मूर्तिमंत मायेचं प्रतीक असतं. आई ही आपल्यासोबत एक संचित घेऊन जगत असते. त्यामुळे आईला जपा. तुम्ही जर आईला जपलं तर जगात तुम्ही सगळ्यांना जपू शकता. आणि अख्खं जग जपण्यापेक्षा किंवा अख्ख्या जगातली नाती जपण्यापेक्षा आईचं मन जपा, आईला जपा. आयुष्यभर अख्ख्या जगाला जपल्यासारखं आणि जिंकल्यासारखं होईल. तर आज इथे असलेल्या सगळ्या माझ्या जवळच्या मैत्रिणींना, जवळच्या सगळ्या माझ्या आईसारख्या लागणाऱ्या सगळ्या स्त्रियांना मातृदिनाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद.